सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर येथील सिरसो गायरान परिसरातील युवकावर तक्रार मागे घेण्यासाठी दगडाने हल्ला केल्याची घटना घडली आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी घरगुती वादातून मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सिरसो गायरान येथे एका युवकाची हत्या झाल्याचा प्रकार घडला। याच हत्याकांडामधील आरोपींच्या परिवारातील नातेवाईकांनी चक्क तक्रार वापस घे अथवा आपसात घे अशी धमकी देत देवानंद चंदू घोसले वर्ष 26 राहणार सिरसो गायरान यास रात्रीच्या सुमारास दगडाने हल्ला केल्याचं समोर आलंय। देवानंद घोसले हे मध्यरात्री मूत्रविसर्जन करण्यासाठी घराबाहेर गेले असता त्यांच्यावर आरोपी आनंद निर्दोष घोसले याने तुझ्या बापाला सांग आमच्यावरची केस वापस घे अथवा आपसात घे म्हणत डोक्यावर दगडाने वार करून देवानंद यास गंभीर जखमी करून धमकी दिल्याचं पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झालंय। यावरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपी आनंद निर्दोष घोसले याच्या विरुद्ध कलम BNS 125 351-2 गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीस करीत आहेत। चंदू दामू घोसले राहणार सिरसो गायरान। काय नेमकं तर माझी तक्रार हे आहे की बुवा मला अजून म्हणजे तिकून जेलातून माई पोरगं खलास करून टाकलं, जागेवर जीव मारलं सुरेश नावाचं। आणि आता देवानंद घोसले चंदू देवानंद घोसलेचं आता इटीनं त्या पोराले एका इटीचं झोडप्यातच पाडलं त्याला खाली। कोण पाडले हे? आनंदनं निर्दोष आनंद चालिशा घोसले होता। यांचं मुलं म्हणजे 24 तास म्हणजे जेलातून सुटून आले ते मार तक्रार करतात आणि अजून म्हणजे आपसाचं कर म्हणे, नाही तर तुले म्हणे तिघाय बापले काले अजून खलास करतो म्हणे आम्ही, आपसात करीन तर ठीक म्हणे, नाही तर तुम्हाला जीवानं मारणार आहो म्हणे आम्ही। तर आमच्या इकडे कोणीच नाही पाहून राहिलं, मोठ्या मोठ्या लोकांच्या पाशी जाऊन राहिलं तर माझी तक्रार पाहा। तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट वगैरे केली का? हां दिली। कधी केली? तर परवाच्या दिवशी। ठीक। जागर जनस्थान करिता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला।